बोलती नहीं। अरे वाह, अक्ल की दुश्मन तू शराबत की बातें बोलती नहीं। और यह सब लोगों को मालूम है कि तू मेरे हाथ से मार खाएगी, तू सुधरेगी नहीं। सुधरेगी नहीं। तू मार खाएगी लेकिन तू सुधरेगी नहीं। ज्ञानाचा मार खाशील, ज्ञानाचा। मी स्वतः नाही मारीन। बहीण म्हटलं हेच तर खूप झालं, मी मारीन का? नाही, ज्ञानाने मारीन. मग मी काय म्हणतो मॅडम ऐका, माझी बहीण भारताची कोकिळा आहे, तिच्याशी माझा मोका आला पाहिजे, माझी तमन्ना होती. आणि मी माझ्या बहिणीला म्हणजे माझ्या ताईला, माझ्या सोनुलीला मांडीवर घेऊन बसलो पाहिजे. बहिणीच्या नात्यानं वाईट शब्दात बोलणार नाही मॅडम. बहिणीच्या नात्यानं तुला मांडीवर बसलो, गलत शब्दाचा वापर कधीच करणार नाही. म्हणून माझं गाणं काय म्हणते, बसवी न माझ्या मांडीवर, मांडीवर बसवी न माझ्या मांडीवर, मांडीवर बसवी न माझ्या मांडीवर. बसवी न माझ्या मांडीवर, बाई बसवी न माझ्या मांडीवर, मांडीवर बसवी न तुला नाम है मेरा सुरेश, नाम है मेरा सुरेश, मैं सब वार को जानता हूँ. अरे वाह, क्या बात है मैडम जी. नाम है मेरा सुरेश, अरे मैं सब वार को जानता हूँ. अरे आयरा गैरा मुझे ना समझना, अरे मैं तो बड़े बड़े सागर कोहे में उतरना जानता हूँ. मले म्हटलं म्हणून हा शेर म्हटला, तुमच्या गावले म्हणे नदी आहे का? त्या नदीने डोसन म्हणे पाय घसरला म्हणे तुमचा, तो पळसा म्हणजे मी एवढा आला मी आहो. ओ माय, मध्ये नदी वाहो सकुले, हा भावावर एवढी पोपत का? हा, अरे वा 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 वा. नाही हे जमलं नाही तू वाला, भावावर कोपते तू? नाही हे जमलं का?
नाही जमलं. म्हणून मी काय म्हणतो बघा, ताईला वाईट वाटलं. मी त्यांच्या मनातलं ओळखलं, कारण त्या खाली खाली मान टाकली. छकुली म्हणते का शिवानी म्हणतो? कशी पागल आहे हो तुम्ही? नाही, माई छकुली आहे ते. छकुली नाव आहे शिवानी मॅडम. शिवानी मॅडम? हो ना, हो ना, हो ना. लग्न आहे, इंजिनियर नवरा भेटते. आता तिथं लग्न आहे. मगाशी काय म्हणे दहेज मध्ये काय देशील म्हणे. हा, आता ठीक आहे बाबा, तुमच्याकडे भात आणि कोंबडीचा मटण होते तर एक ठीक आहे, मी कोंबडीचा पिलू आणून देईन तुले. चालेल ना? बाबा उलट्या पुऱ्याची कोंबडी आणून द्यायचा. ठीक आहे. मग आता मॅडमला राग आल्या असेल, कारण की हा शाहीर मला डायरेक्ट म्हणते मांडीवर बसवतो. नाही, मी एवढा पागल नाही आहे. पागल नाही. आणि माझी बैठा शायरी नाही आहे. माझ्या गाण्यात रहस्य आहे. रहस्य कोणतं? ज्या वेळेस महाभारत सुरू झालं आणि एकीकडे 5 पांडव होते आणि एकीकडे 100 कैरव होते. त्यावेळेसची गोष्ट आहे. त्यावेळेस काय म्हणला की राजपाट यांचा आपण हराव आणि यांचं जिकाव, म्हणून याने कपट रूपाने तो खेळ सुरुवात केला. आणि त्यावेळेस 5 पांडव द्रौपदीला हारले म्हणून दुशासन गेला आणि त्या द्रौपदीचे दादा केस धरून तिला घरी आणलं, म्हणजे महालात आणलं. आणि त्यावेळेस दुर्योधन म्हणायला लागला का तुला आता सोडणार नाही म्हणते. केला विचार फार, तुला नाही सोडणार. लक्ष ठेव तू माझ्या शब्दावर आणि तुला बसवतो म्हणे माझ्या मांडीवर. हा माझा गाण्याचा अर्थ आहे. म्हणून मी काय म्हणतो बघा, मेरे पिस्तौल में गोली. म्हणून समोर काय झालं, आणि त्या सभामध्ये विचार करायला लागले. म्हणून तो काय म्हणते, तुझे असून सर्व माझं काय करतील, तुझे असून सर्व माझे काय करतील, अनवेळ असे पाहून चुपचाप राहतील. वेळ असे पाहून
तिच्यातून केश धरले, पण तुझ्या रक्ताने तिचे केश मी धुवायला लावले, अशी त्याने शपथ घेतली त्या भीमाने. पण मी काय म्हणतो बघा, द्रौपदीला राग आला, द्रौपदीला राग आला आणि त्यावेळेस त्या दुर्योधनाला शिव्या द्यायला लागली, बोलायला लागली. अरे अरे बोले पाप्या, अरे पाप्या, तुम्ही मोठ्या कपट रूपाने माझ्या पतीला तुम्ही हरवलं शिव्यामध्ये. नाही, तुम्ही राजे नाही म्हणून ते द्रौपदी काय म्हणते पांडवानो, समोरचा स्वार बघा काय म्हणतो मी. अंगळाचा पुत्र तो अंगळाचा झाला. अशी तर द्रौपदी म्हणायला लागली, अंगळाचा पुत्र हा अंगळाचा झाला, अंगळाचा पुत्र हा अंगळाचा झाला. मग ह्या गोष्टीचा दुर्योधनाला राग आला, दुर्योधनाला राग आला. त्या दुर्योधनाला राग आला बांधवानो, आणि तेव्हा तो काय म्हणतो, तेव्हा चाले हो विचार केला. त्या दुर्योधनाने विचार केला,
बांधवानो, याच्यानंतर माझा